नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत. बघा, कवितेचे नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. कविता क्रमांक 12. या कवितेच्या कवयित्री अंजली कुलकर्णी या आहेत. बघा, प्रथमतः आपण कवयित्रीचा परिचय करून घेऊयात, लेखिकेचा परिचय करून घेऊयात. अंजली कुलकर्णी, जन्म 1958, प्रसिद्ध कवयित्री, लेखिका. छात्र प्रबोधन, किशोर, वयम यांसारख्या विविध नियतकालिकांमधून गद्य व पद्यलेखन त्यांनी केलेलं आहे. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कविता संग्रह, हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित लेख संग्रह, स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यांसारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. मुलांनो, आता आपण या कवितेचा आशय पाहूयात. दुसरा परिचय म्हणजे बघा, कवितेचा आशय असतो हे तुम्हाला सांगितलेलं आहेच. काय सांगितलेलं आहे या कवितेतून? बघा, अंजली कुलकर्णी यांनी तर जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतारलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. जागतिकीकरणाच्या अवस्थेत म्हणजे आता बघा, सगळं जग एक झालेलं आहे. बघा, या संगणकामुळे ते जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग संगणकामुळे जरी जोडलं गेलं असलं तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल. बघा, असा दृष्टिकोन लेखिकेने किंवा कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. म्हणजे बघा, रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिलेला आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे कवितेतून कवयित्रीने सांगितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे ही निसर्गाची दौलत या संगणक युगातही जोपासायला हवी आहे. बघूयात आपण आता हे कवयित्रीने कशा पद्धतीने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आपण आता सुरुवात करूयात. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. फुलाफुलांचे दाट ताटवे म्हणजे काय? दाट म्हणजे गर्द, ताटवे गुच्छ. बघा, फुलाफुलांचे एकदम दाट गुच्छ, जिथे पोचते नजर, दृष्टी म्हणजे नजर. बघा, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, सृष्टी म्हणजे हे जग. निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल बघा, तिथंपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्द गुच्छ डहाळीला आपल्याला लगडलेले पाहायला मिळतील किंवा पहा. हे मजेदार रंग हे उद्याचे भवितव्य या हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपूयात. बघा, म्हणजे काय सांगितलेलं इथं कवयित्रीनं की निसर्गामध्ये जिथंपर्यंत आपली नजर जाईल तिथंपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे बघा गुच्छ आपल्याला इथं लटकलेले पाहायला मिळतील. मग हे जे वेगवेगळे रंग आहेत बघा, हेच म्हणजेच उद्याचे भवितव्य. ह्या निसर्गाला, हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपूयात.
ठीक आहे, पुढे बघा काय सांगितले. धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, धान्य देईना संगणक हा काळी आई. काळी आई म्हणजे काय? शेतकरी म्हणजे रंगानं काळी अशी नव्हे. बघा, तर काळी आई म्हणजे आपली माती. शेतकरी धान्य देणाऱ्या शेतातील मातीला काय म्हणतो? काळी आई. ठीक आहे. मातीमध्ये जे हात राबती, मातीमध्ये जे हात राबतात तयास देऊ पुष्टी, तयास त्यांना, पुष्टी म्हणजे दुजोरा, पाठबळ, रंग मजेचे रंग उद्याचे. म्हणजे संगणक युग जरी आलं तरी संगणक आपल्याला खायला अन्न देत नाही. म्हणून जी काळी आई आहे म्हणजेच धनधान्य देणारी जी शेतं आहेत त्यांना आपण जगूयात. बघा किती सुंदर संदेश या ठिकाणी कवयित्रीनं दिलेला आहे. म्हणजे जे मातीमध्ये काबाड कष्ट करून धान्य पिकवतात त्या हातांना आपण पाठबळ देऊयात, त्यांच्या पाठीशी उभे राहूयात आणि त्यांना सहकार्य करूयात. म्हणजे जिथंपर्यंत आपली नजर जाते तिथंपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे जे गर्दगुच्छ आपल्याला दिसत आहेत बघा, म्हणजे लगडलेले दिसत आहेत, ते मजेदार रंग, हे उद्याचे भवितव्य, या सगळ्या निसर्गाला, हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपूयात. आता जरी जागतिकीकरणाच्या काळात संगणक युग अवतरलेलं असलं तरी हा संगणक काय धान्य देणार आहे का? नाही. आणि म्हणून काय सांगतायत कवयित्री, तर जी काळी आई आहे बघा, जे धनधान्य देणारी जी शेतं आहेत त्यांना आपण जगूया. जे मातीमध्ये काबाड कष्ट करतात, धान्य पिकवतात त्या शेतकऱ्यांना आपण पाठबळ देऊयात, तयास देऊ पुष्टी, त्यांना आपण काय करूयात? पाठबळ देऊयात. ठीक आहे. आता पुढं काय सांगितलं बघा, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी. बघा एक मुलांनो, बघा त्याच्या आधीचं राहिलं आपलं, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च मासतील राणे, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, उधळू म्हणजे इथं काय आहे बघा, विखरून टाकू, फेकू बिया डोंगरी, डोंगरात बिया दिव्यात टाकून म्हणजे डोंगरामध्ये झाडं येतील ना, रुजतील त्या, मग देशी झाडं येतील, मग बघा गच्च मासतील राणे, मग काय होतील? रानं फोफावतील, म्हणजेच रानं इथं दाट भरून येतील, सगळ्या हिरवगार दिसेल. त्या कधी होईल आभाळातून वृष्टी, जेव्हा पावसाचा वर्षा होईल तेव्हा. ठीक आहे. रंग मजेचे रंग उद्याचे. डोंगरावर बिया उधळून टाकू, त्यातून हिरवी देशी झाडे रुजतील, पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी निर्माण होईल, सारी राणे फोपावतील, मग आभाळातून पावसाचा वर्षा होईल. म्हणजे तुम्ही कुठलाही पदार्थ खाल्ला किंवा फळ खाल्लं काय बघा, त्याच्या बिया तुम्ही डोंगरावरती उधळून टाका, बघा डोंगरावरती फेकून द्या, त्यामुळे काय होणार आहे? पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी निर्माण होईल. ठीक आहे. आणि मग काय होईल? आभाळातून पावसाचा वर्षा होईल. बघा म्हणजे जेवढी जास्त झाडी तेवढं वातावरणसुद्धा काय होणार आहे? नंतर चांगलंच राहणार आहे. ठीक आहे. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये, रहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, आवाज करत खळखळखळ असा आवाज करत डोंगरातून वाहत येते पाणी. फेन धवलशा तुषारांमध्ये, बघा फेन धवलशा म्हणजे फेसासारखा सफेद पांढरा शुभ्र, बघितलं असेल तुम्ही, डोंगरामधून जेव्हा पाणी वाहत येतं तेव्हा ते असं फेसासारखं सफेद दिसतं, पांढरं शुभ्र दिसतं. रहाल कैसे कष्टी, बघा मग कसे नाराज राहाल, कष्टी म्हणजे नाराज. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं बघा, डोंगरामधून झरे धबधबे वाहत येतात, त्यात खळखळ वाहणारे पाणी असते, पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुःखी कष्टी होणार नाही, सगळ्यांना काय होईल? आनंद होईल. ठीक आहे. पुढे बघा, मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती, आबाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. बघा दौलत म्हणजे संपत्ती, ठीक आहे, संगती म्हणजे सोबत.
छत्राखाली म्हणजे छप्पर, अनोखी वेगळी, निराळी, तुष्टी म्हणजे तृप्ती, समाधान. यंत्राच्या सोबतीने त्याबरोबरच या हिरव्या रानामुळे धन दौलत मिळेल. आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्तता, एक वेगळे समाधान होईल. ठीक आहे. बघा म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती, यंत्रांच्या सोबतीने सगळी धन दौलत मिळेल. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्तता, एक निराळे समाधान मिळेल. हिरवी हिरवी मणेभोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. भोवती म्हणजे सर्वत्र. बघा गर्भरेशमी म्हणजे रेशमाच्या गाभ्यासारखा, सुखद. ठीक आहे. आता बघूयात पुढे काय सांगितलं याच्यामध्ये. पावसाने फुललेल्या या अगणित हिरव्या रंगांच्या छटा म्हणजे हिरवी हिरवी समृद्ध झालेली मणेच. पावसाने फुललेल्या या अगणित हिरव्या रंगांच्या छटा म्हणजे जणू काही हिरवी हिरवी समृद्ध झालेली मणेच. मनात जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. म्हणजे निसर्ग जगला तर मानवजात जगेल, आनंदी होईल. बघा काय काय सांगितलेलं आहे याच्यामधून. तर कवयित्री बघा काय सांगते आहे की पर्यावरणसुद्धा या ठिकाणी पर्यावरणाचा सुद्धा विचार केला पाहिजे, कारण निसर्ग जगला तर मानवजात जगणार आहे. ठीक आहे. म्हणजे कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या कवितेत एक महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. आपली ही धरती विविध रंगांच्या फुलांनी सजलेली आहे. जिथं जिथंपर्यंत दृष्टी जाते तिथंपर्यंत नवीन रंग पाहायला मिळतात. हे सृष्टीचे सौंदर्य सगळ्यांनी जपून ठेवायला हवे, कारण काळ कितीही बदलला, कितीही आधुनिक संगणक युग आले तरी संगणक काय आपल्याला अन्न देत नाही, अन्न देते ती काळी आई. या काळ्या मातीत राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला अजून पाठबळ देऊयात, म्हणजे ही धरती सुजलाम सुफलाम होईल. आपणच ही जबाबदारी घेतली पाहिजे. जिथे तिथे डोंगरावर बिया फेकल्या पाहिजेत, म्हणजे देशी झाडे तिथे रुजतील, दाटी करतील, हिरवगार रान बघा होईलच. पण जिकडे तिकडे डोंगर कपारीतून खळखळ करत बघा पाणी वाहतील. या पाण्याचा शुभ्र फेसाळ तुषारांना म्हणजे जे काही तुषार उडत आहेत ते पाहून सर्व काही जो थकवा असेल तो निघून जाईल. जरी यंत्रयुगात पैसा मिळाला, संपत्ती मिळाली, जमा कराल ते सगळं काही, पण निसर्गाच्या सानिध्यात जे समाधान तृप्ती मिळणार आहे ते कुठेही मिळणार नाही. एकमेकांवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी माणसे सभोवती असतील तर नातेसुद्धा हिरवगार टवटवीत राहील. अशा माणुसकी जपणाऱ्या माणसांच्या गोष्टी संपूर्ण जगाला सांगू आणि पृथ्वीवरती नंदनवन फुलवू, असा संदेश सुंदर संदेश कवितेतून सांगितलेला आहे. गर्भरेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी. बघा म्हणजे कवयित्री काय म्हणतायत की मातीमध्ये राबणाऱ्या हातांना आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. कष्टाची कामे ती करतात. बिया डोंगरात पेरून देशी झाडे रुजवायला पाहिजेत. आबाळाच्या छत्राखाली हिरवीगार वेगळी सृष्टी निर्माण करायला हवी, म्हणजे ही सगळी हिरवीगार सृष्टी पाहून मन तृप्त होईल. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रेशमी मखमलीच्या गाभ्यासारखा एक आनंद निर्माण होईल. बघा आणि समृद्धीच्या गोष्टी मग आपण जगाला अभिमानाने सांगू, असं या ठिकाणी या ओळीमधून सांगितलेलं आहे. बघा लक्षात येते तुमच्या मुलांनो. म्हणजे ही हिरवीगार म्हणजे ह्या हिरव्या विविध छटा पाहून आपली मनेसुद्धा हिरवीगार होतील, प्रसन्न होतील. ठीक आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन कसे करावे हेही सांगताना काय म्हणतात बघा, पुन्हा पुन्हा सांगते मी. काय म्हणतात तर संगणक काय अन्नधान्य देत नाही आहे. पाठबळ कोणाला दिलं पाहिजे? शेतकऱ्याला, कारण तो काळ्या आईची सेवा करतोय. बरोबर आहे. म्हणजे सेवा करतोय म्हणजेच काय, मातीतून धान्य पिकवतोय, उगवतोय. डोंगरावरती बिया उधळून दिल्या पाहिजे, त्यातून देशी झाडं उगवतील. बरोबर. दाट राणी फोफावतील,
त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती काय होईल, हिरवीगार होईल. पृथ्वीला अवर्षणापासून, दुष्काळापासून वाचवायला झाडेही लावलीच पाहिजेत. निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे. मातीशी असलेली नाळ तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजेच. तेव्हाच धरतीच्या हिरव्या छटा पाहून काय होणार आहे, मानवी मन आनंदित होणार आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो मुलांनो, ती आपली माता आहे. तिला संपन्न समृद्ध ठेवण्यासाठी तिची काळजी घेतली पाहिजे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रचंड जंगलतोडीमुळे पृथ्वी भकास झालेली आहे बघा. त्यामुळे पाऊस पडत नाही, मग दुष्काळाचं संकट पृथ्वीवरती येत असते. मग यातून पृथ्वीला वाचवण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत. पृथ्वीला वाचवणे सर्वांचं प्रथम कर्तव्य सर्वांनी मानलं पाहिजे. ठीक आहे. विनाकारण पाणी वाया घालवायचं नाही, पाण्याचा गैरवापर टाळायचा. तसेच वायू प्रदूषण, जलप्रदूषण यांना आळा घातला पाहिजे. पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा काय आहे, एकमेव उपाय आहे. ठीक आहे मुलांनो. तर इथं बघा, आता आपण जी कविता पाहिलेली आहे ह्या कवितेची काय आहे, मध्यवर्ती कल्पना आहे. बघा, आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा. पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी, तरच माणूस समृद्ध होईल. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्यविष्कार आयुष्यातील आनंद साठला आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा हा कवितेचा काय आहे, आशय आहे. म्हणजे निसर्गाचा हा सौंदर्य आविष्कार बघा, हा जो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय, ठीक आहे, तो आपण काय केला पाहिजे, टिकवून ठेवला पाहिजे. बघा, हे कवितेतले कठीण शब्दांचे अर्थ बघून घ्या. वाक्प्रचार फक्त 3च निघाले कवितेतून. हात राबणे म्हणजे कष्टाची कामे करणे, पुष्टी देणे म्हणजे दुजोरा देणे, पाठिंबा देणे. बघा, कष्टी होणे म्हणजे दुःखी होणे. ओके. इथं बघा, हा कवितेचा भावार्थ आहे मुलांनो. नंतर इथं पाठाचा सारांश म्हणजेच कवितेचा सारांश थोडक्यात सांगितलेलाच आहे मी मगाशी. बघा, तो वाचून घ्या. आणि कवितेवरची काय आहे, कृती आहे. तर कवितेची कृती तुम्ही वहीमध्ये सोडवा मुलांनो. ठीक आहे. आणि कृती झाल्यानंतर आम्ही जो तुम्हाला स्वाध्याय पाठवलेला आहे तो सोडून आम्हाला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. ही कृतीसुद्धा सगळी मुलांनो वहीमध्ये सोडवून ठेवा. ठीक आहे. काही अडचण आली तर विचारा. थांबूया त्या ठिकाणी.